नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल ना तर गावाकडे तुमची ना शेती पाहिजे. कारण आपण शहरात राहत असलो ना की गावाकडचं शेतातलं ना आपल्याला ना खायला मिळतं, आपल्याला ते घेऊन येता येतं. तर ना आता आम्ही पुण्याला राहतो, तर आता पाऊस पण चालू होईल आणि वरचं स्कूल पण चालू झालेलं आहे. म्हणून आता येताना ना आम्ही हे सामान गावावरून घेऊन आलोय. तर हे सगळं सामान ना माझ्या सासरी होतं. तर माझ्या सासूबाईंनी हे सगळं सामान मला दिलेलं आहे. तर असं काही नाही की माहेरी माहेरी गेल्यावरतीच आई पिशव्या भरून देते. सासू जर चांगली असेल ना तर सासू सुद्धा पिशव्या भरून देते. तर त्यांनीच हे पिशवी हे डबा वगैरे भरून दिलेला आहे. आणि आम्ही ना आता स्कूल चालू होईल आणि आमच्याकडं टू व्हीलर आहे, त्याच्यामुळे आम्हाला गाडीवरती काही सामान आणता येत नाही. म्हणून आम्ही ना यांच्या मित्राची गाडी गावाला गेली होती, तर त्यांच्या गाडीमध्ये सामान टाकून दिलं होतं. तर ते आता आले होते. मग आता जस्ट मी हे सामान ना वरती घेऊन आली. तर दाखवते तुम्हाला की मला माझ्या सासरकडून काय काय आले ते. तर ह्या डब्यामध्ये ना उडदाचे पापड आहे, जे मी गावाकडे बनवलेले होते. चला तुम्हाला पापड दाखवते बनवलेले. तर काही पापड मी गावालाच ठेवलेले आणि काही पापड घेऊन आले. तर आमच्या आईने एवढा डबा पॅक करून दिलेला आहे. हे पा, तर या डबा भरून उडदाचे हे पापड दिलेले. मला आता असं झालंय हा पापड मी कधी भाजल आणि कधी खाईन. आणि ह्या पिशवीमध्ये ना काय काय दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा शेवया आहे. तर एवढ्या शेवया दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या डब्यामध्ये ना बिबड्या दिल्या आहेत ते. नंतर हे आमच्या घरचे शेंगदाणे, घरच्या शेंगांचे शेंगदाणे आहे. त्याच्यानंतर कुरडईची भाजी करण्यासाठी एवढ्या सगळ्या कुरड्या पण दिलेल्या आहेत. आणि ह्या पिशव्यांमध्ये ना मसाले दिले आहेत, ते ह्या वर्षी जे ताजे मसाले बनवलेत ना ते दिलेले आहेत. आणि याच्यात हळद आणि याच्यात मिरची पावडर वगैरे असं आहे. तर हे एवढं सगळं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये दिले ते कांदे, लसूण आणि याच्यामध्ये ना आमच्या झाडाचे आंबे आणले होते आम्ही. दाखवते तुम्हाला ते. तर आमच्या घरचा गावरान लसूण आहे. तर 3 जोड्या दिले ते. आणि खाली ना कांदे पण आहेत आणि आंबे पण. तुम्हाला आंबे दाखवते आणले. तर हे कुरडया, हे मसाले, शेंगदाणे, डब्यात पापड, शेवया आणि ह्या गावठी लसूण आहे. तर त्याच्या 3 जोड्या. आणि हे आंबे ना आता आम्ही गावाला गेलो तेव्हा उतरवले होते. तर आता हे पिकू घालायचे. तर मस्त असे आंबे दिले ते पिशवीभर. आणि हे कांदे आहेत. तर हे कांदेसुद्धा आमचे घरचेचे गावठी कांदे. तर एवढं सगळं मला घरून दिलेलं आहे माझ्या सासरी. हे सगळं ना घरी पिकतं, म्हणजे लसूण, कांदे वगैरे. तर हे सगळं घरचंच आहे. आणि हा सगळा ना घरचा वानवळा आहे. आणि सासू चांगली असेल तर सासूसुद्धा आईसारख्या पिशव्या भरून देते. तर माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत. त्या नेहमी गावावरून येताना ना काही देतात, किंवा कुणी जर गावावरून येणार असेल तर त्यांच्याकडं पाठवून देतात. तर असं आहे. आणि तुम्ही गावावरून आणता का? कारण तुम्ही जर शहरात राहत असाल आणि तुमच्या गावाकडे जर शेती असेल ना तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखं ना हे सगळं घेऊन येत असाल. तर आता पावसाळा चालू होणार आहे, त्यामुळे ना मी हे सगळं ना आता घेऊन आले. तर यांच्या मित्राच्या गाडीतच दिलं होतं. तर ते आज आले, तर मग आता त्यांनी दिलं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ एवढासाच होता. कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. बाय.